मी इथे बघा लाल माठ घेतला आहे. हा लाल माठ आमच्या इथे 20 रुपयाला भेटतो. हा बघा. त्याचबरोबर ही बघा कोथिंबीर, कढीपत्ता 10 रुपयाची कोथिंबीर आहे. पत्ता पण दिला आहे. हा बघा. तर ही बघा 20 रुपयाची भेंडी, अशी 20 रुपयाची भेंडी मिळते बघा. हा बघा भोपळा पण मिळाला आहे बघा 20 रुपयाला. सोमवारचा बाजार असतो. हे पालघरवरून बायका येतात, त्या घेऊन येतात. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे बघा चुरण पण आणलं आहे. ह्या चुरणाची मी कापं बनवणार आहे. कशी बनवायची तेही तुम्हाला मी दाखवेन. आता हे बघा शेंगा आणल्या आहेत 20 रुपयाला 3. ह्याची आपण भाजी बनवणार आहे बटाटी टाकून, किंवा आपण हे पण टाकून बनवू शकतो. वांगी छान बनते भाजी याची. हे पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेन. आता त्याचबरोबर तुम्ही बघा हे बघा 20 रुपयाला ही वांगी मिळाली आहे 6. बघा छान वांगी असं अशी दाबून घ्यायची वांगी, म्हणजे बी आहे की नाही ती समजते आपल्याला. ही दाबली ना म्हणजे बी नाही आहे याच्यामध्ये. हे बघा ही सर्व दाबतात आणि ही पालघरची वांगी आहेत. आता हे बघा 20 रुपयाला 3 केळी. आम्ही केळीची कापं आमच्या मुलांना खूप आवडतात म्हणून आम्ही घेतो. तर हे बघा याची कापं बनवणार आहे. याची रेसिपी मी दिली आहे, पण एकदा रेसिपी बनवून दाखवेन तुम्हाला. 20ला 3 मिळतात. पालघरवालीकडूनच घेतली आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा बघा फ्लॉवर दिला आहे 20 रुपयाचा तिने. हे पालघरवाल्यांकडचे ना फ्लॉवर चांगले असतात. हे बघा ह्याच्यामध्ये ना किडी वगैरे काय नसतं. हे बघा छानपैकी मिळतो. बघू आता काय बनवायचं ते. पावभाजी किंवा याची मी भाजी बनवेन. हा फ्लावर आहे. त्याचबरोबर आलं आणि ही बघा मिरची घेतली आहे. ती 10 रुपयाची मिरची पण ही बघा खूप देते. हे बघा 10 रुपयाची मिरची आणतो आम्ही. त्याचबरोबर हे बघा इथे बीट आणलं आहे 20 रुपयाचं. हे बघा बीट दिलं आहे तिने 20 रुपयाचं. पालघरवरूनच सर्व आणते ती. आणि ही गाजर आहे ते बघा. तर तुम्ही बघू शकता हे बघा गाजर 20 रुपयाची आहे ही. त्याचबरोबर हे बघा हे बीट आहे. ही 10 रुपयाच्या मिरच्या, 20 रुपयाचं आलं, हा छोटासा फ्लावर आहे, ही केळी आहे. ते सर्व भाजी आम्ही घेऊन आलो. तर तुम्ही बघू शकता हे बघा आज मी ही सर्व भाजी आणली आहे. ही आम्हाला 6-7 दिवस पुरते. त्यामध्ये कधीतरी आम्ही कडधान्य बनवतो. कडधान्य आम्ही जास्त खात नाही. तर ही बघा छानपैकी अशी भाजी सर्व 20-20 रुपयाला मिळालेली आहे.